हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर नेहा डोणगावकर, मी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे. आजचा आपला व्हिडिओ आहे स्किन टॅग आणि वॉट. हे वॉट रिमूव्हल आणि स्किन टॅग्स. तर स्किन टॅग आणि वॉट रिमूव्हल करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते. रेडिओ फ्रिक्वेन्सी सर्जरी किंवा मग लेझर, ह्या दोन गोष्टींनी हे रिमूव्ह करता येतात. तर आता वॉट रिमूव्हल करायच्या आधी वॉट कशामुळे येतात ते आपण बघूया. आणि ह्या वॉट रिमूव्हलची एक अतिशय सुंदर केस प्रेझेंटेशन माझ्याकडे आहे. एका पेशंटला खूप छान रिझल्ट झालेत, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर जनरली आपल्या स्किनवर एक जो व्हायरस असतो, ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. तर ह्या व्हायरसमुळे काय होतं की आपल्या शरीराची जी वरची लेअर आहे, एपिडर्मिस, त्याच्यावर किरॅटिनचं प्रोडक्शन जास्त प्रमाणात होतं आणि मग तिथे वॉट तयार होतो. तर हे किरॅटिनचं प्रोडक्शन जास्त प्रमाणात झाल्यामुळे जो हार्ड स्ट्रक्चर तयार होतो तो जनरली फेसवर, हँडवर असे दिसून येतात. आणि वॉट आणि स्किन टॅग याच्यामध्ये थोडा फरक आहे, दिसण्यामध्ये पण फरक असतो. तर स्किन टॅग जे येतात ते जनरली आपण बघतो की मानेवर खूप जास्त प्रमाणात स्किन टॅग दिसून येतात. हे स्किन टॅग येण्याचे काय कारण आहे, तर त्याचे फार कॉजेस इतके हे नाही आहेत की कुठल्या व्हायरसमुळे होतं असं नाही. तर स्किन टॅग म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुमच्या स्किनला फोल्ड्स आहेत किंवा तुम्ही ज्यांचं वेट जास्त आहे, म्हणजे ओबेसिटी असणाऱ्यांना ज्यांच्या स्किनच्या फोल्ड आहेत तिथे स्किनचं प्रोडक्शन जास्त प्रमाणात होतं. आणि तिथे कसली गोष्ट, जर काही गोष्टीचे फ्रिक्वेंटली घर्षण होत असेल, तर जसं लेडीज मंगळसूत्र घालतात किंवा पुरुषांना पण बऱ्याचदा गोफ वगैरे घालायची किंवा चेन घालायची सवय असते ज्या पुरुषांना, तर अशा पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये तर आपल्या भारतीय परंपरेनुसार मंगळसूत्र हे प्रत्येक स्त्री घालतेच. तर मंगळसूत्र जर जास्त हेवी प्रमाणात असेल आणि ते सारखं जर मानेवर घासल्या गेलं तर तिथे हळूहळू स्किन टॅग तयार व्हायला लागतात. आणि साधारणतः बघा तुम्ही, हे जे स्किन टॅग्स पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये जे दिसतात ते 40 नंतर दिसतात. 40-50 हा एक पिरियडमध्ये स्किन टॅग जास्त दिसतात आणि वॉट पण जास्त येतात. तर ह्याच्यामध्ये ओबेसिटी हे एक मेन कारण आहे. ज्यांना टाईप 2 डायबिटीस आहे त्यांच्यामध्ये पण स्किनच्या वरच्या लेअरला प्रोडक्शन जास्त होतं आणि हे दिसून येतात. तर ही त्याची कारणं आहे. आणि बऱ्याचदा खूप भरपूर प्रमाणात आल्यानंतर ते कॉस्मेटिक्सच्या दृष्टीने चांगलं दिसत नाही किंवा मानेवर आणि चेहऱ्यावर असेल तर चेहरा खराब दिसतो. आणि आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी अशा कितीतरी केसेस बघितल्या की चेहऱ्यावर एखादाच वॉट असेल असं नाही, 10, 15, 20 अशा प्रमाणामध्ये बंच ऑफ वॉट्स दिसून येतात. तर ते जनरली डोळ्याच्या खाली ह्या भागामध्ये दिसून येतात, दोन्ही डोळ्याच्या आजूबाजूला, चिक्सवर आणि कपाळावर पण असतात. तर जेव्हा तुम्हाला कुठले आजार आहे, तुमचे स्किनवर जास्त फॅट्स तयार झालेले आहे आणि स्किन फोल्ड असेल तर ते तयार होतात आणि ह्याच्याने चेहरा अतिशय खराब दिसतो. तर हे वॉट रिमूव्हल करणं खूप सोपं आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी या सर्जरीने साधारणतः अर्ध्या तासात सुद्धा 7-8 जे काही वॉट्स असतील ते काढून टाकता येतात. आणि ते खूप सोपं आहे. ती प्रोसिजर काही फार हार्ड नाही आहे आणि पेनफुल सुद्धा नाही आहे. तर माझ्याकडे एक 54 एज असेल त्यांचं, तर त्या लेडीज आलेल्या. तर त्यांच्या चेहऱ्यावर जवळपास डोळ्याच्या भोवती आणि चिक्स आणि कपाळावर मिळून 25 ते 30 वॉट होते. आणि डोळ्याखाली अतिशय इथला भाग जो असतो तिथे स्किन पातळ असते आणि तो खूप संवेदनशील एरिया असतो. तर त्यांना त्या वॉटमुळे त्यांचा चेहरा खूप खराब दिसत होता आणि स्किनसुद्धा काळपट आणि थिक होती त्यांची. तर मग वॉट रिमूव्हल करण्यासाठी मी त्यांना 2 सेशन घ्यायला सांगितले, कारण 25 ते 30 एकदाच काढायचे म्हणजे पेशंटला सुद्धा त्रासदायक होतं आणि बराच वेळ लागतो. तर अशा 2 सेशनमध्ये त्यांच्या चेहऱ्याचे पूर्ण वॉट रिमूव्हल झालं आणि त्यांचा चेहरा खूप चांगला झाला. आणि जो चेहऱ्यावरचा थिकनेस होतो त्याच्यासाठी त्यांना आम्ही बाकीच्या पण ट्रीटमेंट दिल्या. तर तुम्ही आता माझ्या व्हिडिओमध्ये जे काही फोटोज दिसतील ना, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की वॉट रिमूव्हल किती सोपं असतं. आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीनी काही विशिष्ट पद्धतीने जे वॉट रिमूव्हल होतं तर ते काढल्यानंतर परत येत नाही.
तर ते सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरांकडून तुम्ही करून घेतलं तर त्या खूप चांगल्या सर्जरीचा फायदा होतो. तर वॉट रिमूव्हलने आपला चेहरा खराब आहे असं विचार करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की ते चांगल्या पद्धतीने काढून घेतलेले केव्हाही चांगले. आणि बऱ्याचदा त्याच्याबद्दल पण एक मिथ आहे की ते घरच्या घरी काढता येतं किंवा त्याला काहीतरी असे स्फोटक पदार्थ लावले, म्हणजे चुना किंवा मग ॲपल सिडार व्हिनेगार किंवा मग मिरा उगळून लावला तर ते जातात असं बऱ्याच स्त्रियांना वाटतं, पण तसे ते जात नाही. जे काही प्रोसेस होती ती अर्धवट होती आणि त्यांनी स्किन अजून खराब होते. तर असं घरी कुठलेही प्रकार न करता रेडिओ फ्रिक्वेन्सीची जी सर्जरी आहे त्यांनी वॉट रिमूव्हल केलं तर तुमचा चेहरा, मान ह्या भागावरचे पूर्ण काढता येईल आणि तुम्ही नक्कीच सुंदर दिसणार. थँक्यू.